चपाड्या बघा यांच्या कपल काय हॅलो गाय, श्रुती ठाकूर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज काय दिसतंय मी तुम्हाला फिरायला चाललो ना बेकार सीन. आता चाललो ना मी काय चालू गोव्याला चाललो ना अशी लोकांना सांगून आले मी काय चाललो सगळ्यांना मालक सांगतोय तर मला गावाचं नाव यवतमाळला आम्ही लग्नाला यवतमाळ. हा परभणी यवतमाळ मग जावं का ती 10 लागतील 7 तास 7-8 म्हणजे आता जर गेलो ना तर सकाळचे आम्ही काय पोहोचू. बस पुण्य अजून आले आमचे अर्धे रस्ते. सन्नीशेड बघा सगळी दांडी आलो ना मी पोरा बिरा सगळी चिल्लर चाललो. तू नाही यस तू नाही यस बघा आयशने काय आणलंय. आधीच बोलते आयशने आणली सांग आईस्क्रीम कंच्या फ्लेवरच्या आजार आहे काहीच बिचारा. बस आली 2 तास वेट करून फायनली 2 तास नाही 3ला सांगलेला न यो किती वाजलं 5:30 वाजलं. काहीच फायनली बस मध्ये बसलो आणि निस्ती चिल्लर आवाज येते गोंगाट. आता शांत बसले बघा सगळे. बघा हिला बघा कारण ही सतत बोलतो ब्लॉग मध्ये दिसन आता एक दिवस फक्त इच्छा ब्लॉग बनवणार आहे. काय काने जाय काहीच आवाज असला नाही. फायनली बस निघाली बाबा 4 तास थांबून कॅट केलं बोला गणपती बाप्पा जोर पावर कॅट केलं तर काही आता आपण डायरेक्ट उद्या सकाळच्या भेटू. चला बाय बाय अशी मस्ती करते. खावाला भेटला खावाला नको म्हणजे वेगळा स्वतः होता वेगळा नाही म्हणजे टाइमपास म्हणून नाही तर कटाला हा ते काय आणलंच खावला शिवाव दुकान भेटलाय आम्हाला म्हणून खावाला थोडासा घेतलाय. तो पण डर नाही खावाला. काहीच आम्ही थांबलो जेवाला जागा नाही भेटत बस मध्ये जेवायचं तर काय ही बस थांबवली आहे हॉटेलला आहे जायचं हॉटेलला आहे डबा बांधलं नाही ईशा जेल टाकायला चालली म्हणून वाटतं उतरवली गाडीला पब्लिक थांबवली. काही जाता जेवायला बसले आम्ही जेवलो नाही फक्त ही जेवतात बघू शकता तुम्ही. ते या केला बघा यो पण जेवला चिकना मटणाशी उपासा नाही ना. हॉटेलमध्ये बसलो ना मी फक्त हॉटेल बंद आहे म्हणून आम्ही हॉटेलमध्ये नाही बसलो. काय आहे हॉटेलच्या बाहेर हा बघून सेटर लावला तो बाई घरांचा गाणा तो घरांचा असतो. नेक्स्ट डे आम्ही आता पेट्रोल पंपावर पोचलो. आता फुलफुला बनलेला आहे एवढी काय झोपलेली बेस पाटली कशी घेतला तर सकाळचे 6 वाजले अजून मला वाटते 9 वाजता तरी पोचून 9 किंवा 10 पण वाजतील कारण टाइमपास लावतात. बरा मस्त झोपून आरामात अचानक उठू झोपू आरामात झोपलेली हे बघा. फायनली पोहोचलो आम्ही. दिसत नाही दिसल्या गुड मॉर्निंग झाली आमची आता म्हणजे कवाच झाली द्यायची पण परत झोपली. 14 तासाचा प्रवास 15 तासाचा प्रवास वाट लावून आवरी तासाचा प्रवास होईल. पहिल्यांदा कशी आली नितांशे आमची काय बोलतात उष्टी वाटणारच नाही आवरी गोरे राजू पद्धत असते. लिंगोल झाली आणि खावं लागलं. मामा या वेगळाच खातोय
नाश्ता झाला बोला पुढे गाईस तयारी झाली आता चालून आम्ही खालतो तर वरं बिरा काढते काय माहित आमची पद्धत केली आहे अशी मावशीने आमची आता काय तुम्हाला दाखवते कंची पद्धत आहे काय त्या तर लग्नाला कोणच्या माहिती गण्या होता आमचे पहिले शालं गण्या गणपती गण्याची बायको मेनपती आजी बायको बघायला अशी चिरवाची त्याला आपली सारखी पद्धत आहे बांगड्या भराची चुरा तर काय बोलशील त्या कारतात मराठी आमच्यात मराठी नाही मग मराठी बोलता का दुबईला आली त्याला नाही असं हिंदी नाही का नाही केला म्हणून तर सांगणार तुम्ही करा तिचा अध्यक्ष दिसत नाही अजून काय आहे काय माहिती कोणते अध्यक्ष तर बाई काय गेलं काय जेवण बनवते का काय अशी बांगड्या भेटल्यानंतर तर तुला आणि होतं मना काय होतील हे बघ हे बांगड्यावर तर ते आपण बांगड्यावर हे आपण बांगड्या बघल्या मावशी मावशी अरे नवऱ्याच्या करवल्या ग लांड्या भुंड्या नवऱ्याच्या करवल्या ग लांड्या भुंड्या भाषिनी साला सांगली गाणी बोल 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 आता ती भाजी बनवते ती बोलणार नाही सध्या संध्याकाळी बोलणार आहे आदरणार आहो नंतर वडे करणार आहे नवराच नाही भेटते भाव खाते नवरा तो गण्या गणपती गण्याचं नाव गणपती या काय टाकता बटर बटर सेम झालं हाय करा हाय जेवायला बनवता तवरा नाही वाटत पण नाईट वर आले पीठ मला मला येईन आईने या आई मावशी बघ काय बोलतय ते काय बोलते बघ आईने पसारा दिलाय बोलत संध्यादा काय करत मावशी गोव्याला का नेशील मग आम्हाला आता आईसला नाही व्हायला लागेल खरोखर फार मावसं नाही हो फार मावसं नेशील ना आपल्याला नाही तर बाबा फार पातळू जावरात लागलो या मुख्यांच्या इशाऱ्या ती बत्ता आणला मामाने वरणासाठी नाका दार आणला नाही जवाब येऊन बनवता करी बत्ता सांगलास नाका दार उपटून आणला माझी लाल निघल्या खरं काला बघून इच्छा उरली खायची ती बघ कशी पावते नितांशे नितांशी बघा लोणचं यांच्या लोणचं पिवलाय म्हणून आम्ही लाल बनवलं आम्हाला वाह क्या दिख रहा है एक नंबर वाह अरे मिरची पावडर ती वरण बनवला मामासने आणि भात आज आम्हाला उपवास आहे शुक्रवार एक टाईम डेंजर देवाला नेतय कारण ही सगळी खातात बघ मामा मामा कटकट झालंय ना हे बघ लावते बघ माझ्या बघा जवळ्या केलाय हिला वरांनी खावत होतं वास्त भारी येते काही पण बोला वास एक नंबर येते फुल्याचं बरं का ते इथं उपास आहे ना म्हणून आता वर चालता आमचा नियम काढला नाही पापऱ्या या पापऱ्या झाल्या तर दोन हे बघा हा नियम ये मावशी बोल तू गाणी अंकितने पल्लवी बायला धारली मला याला
सचिन पुष्पाला आधार अजून मला आला. काही नाही बोलताय काही जण काही जाऊ द्या काही पहिली राम आणि जानकी वर बिजात आले तर वाटतं आम्ही वरती दाराडून पंढरपूर चालतो. काय करताना सांग चल गाईजला आता हलत लावत हलकी बाजू नाही आता हलत लावतीन गण्या गण्या गणपतीची. गण्या काही दिसत नाही बघू. आता हलत लागल पूर्ण काय बोलतात बंजारी म्हणा बोलतात बंजारा बंजारा रुढी परंपरा. हा बंजारा परंपरा आहे ती आम्ही दाखवू. आम्हाला नाही पहिल्यांदा बघतो ना पहिल्यांदा आणून पहिल्यांदा जीव मोठा करवला पक्का भाऊस. तू कोण मामूस सक्का यो बापूस काय सक्का मामूस सक्का भाऊस यो सक्का मामूस सॉरी ह्यो सक्का सच्चा आणि सक्का सच्चा मामूस आहे. देशील ना पैसे. आणि ही सक्की मामीस गाण्याची ही सक्की वहिनी गाण्या गणपती आला बघू गाण्यांची पद्धत दाखवते तुम्हाला. बंजारा काय माहिती लढतान गाईस लढतान का मावशी चला आपलं 16 आहे आपलं 17 आहे. राधाबाई जो राधेबाई आता तोंड दाखव. हा असंच बाई हो. आमची रसम आहे अशी करवला नवऱ्याचा ही मोठी त्यांची बंजारा रसम कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. अजून दाखवीन पुरं 3 दिवस अजून कार्यक्रम आहे. उद्या काय आहे माहीत नाही. जवान आहे गाव जवान कसं असतं तसं आहे. आणि परवा लग्न आहे आणि काय बोलतो तू रातचे नाचतील त्या पण दाखरीन ती त्यांची म्हणजे रडत होती हो अशी काही. हा त्याच सांगतोय आपले त्या पोरीचे हलद असल्यावर किंवा लढतान पण ती पोऱ्याच्या हल्दीला का लढत होती विचारला पण काय माहितीये आई वडिलांना पोरगा बायको झाल्यावर म्हणून ती म्हणजे विसरल म्हणून ती रडत होती. आम्हाला माहित नव्हता आपल्याकडे पोर जात ना तो लढतान वेगळाच नियम आहे. जाऊ दे नियम वेगळा आहे पण मज्जा येईल.
बघायला तुम्हाला दाखराला म्हणजे काहीतरी वेगळा वेगळा, तुम्हाला unique. चांगलं आधी वाटलं आम्हाला बघायला, तर हो. कट्टा आला पण त्या बघून जरासा बरा वाटला. आजच्या अजून काय काय आम्हाला होईल? पण नवीन वाटलं बघायला बघण्यासारखं असं वाटलं गाणी बिणी कैसं एक नंबर ते इकडची लोक लावतात कशी नाचतात मना काय वाटलं म्हणायचं वाटलं. हा जे बघ, वासरू काही नाही बैला तो वासरू तो त्याची आई आहे त्याला साडी बिचारी जनली मामाने मामा कंशी कंचकन बजरंग कुलचे सांगते का का गाव भेट नाही आया मामा सहित चिकन आणलंय आमच्यासाठी मामा काय ना गेलतास अजीब जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है. खा मिरची आहे तिखटवाली खा 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 लिवरे खा खा यांचं खा इकडे ठेवा मम्मी चपाड्या बघा यांच्या चपाती ती 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 किती मोठी मोठी चपाती इथं बनवतात कपल काय अर्धी संपणार नाही आपल्याला कपल अर्धी संपणार तुम्ही नाही इथं खावं रोटी रुमाली रोटी वाटते सेम नाही रुमाली रोटी ते कोण दाखवली सुरी शिराया पूर्ण आतमध्ये तेल टाकतात म्हणजे फुलासाठी आपण पण करतो तसं तसा म्हणजे आतमध्ये तेल टाक पीठ मलतान करवला काय फायद्याचं आहे फोन ह्यो दाल तडका बनवली चुलीवर दाल भाजी मामा दाल भाजी बनवतात. हा आता मी चालू मीठ घेऊन. चपाट्या झाल्या अर्ध्या एवढं चपाती एक जण पण नाही खाऊ शकत. नाहीच खाऊ शकत आम्ही तर त्यांशी मी अर्धी नाही खाऊ शकत आवडी मोठे हा आता नाही अशी आवडलं मोठ्या मनास नाही माहिती बनवतात काय काय 50 चपाती बनवते 500 चपाती बनवते. 500 चपाट्या बघ चपाट्या किती मोठ्या आपले काय बनवतील तर गाई अशी काय त्यांच्या वाटतं चिकन नाही खात पूजा पर्यंत चिकन मटन भाव मच्छी कैस तर आम्ही तर बनवतो नाही वहिनी चिकन आम्हाला मंगशी वरणाशी जेवलो मामीसनी जवळ्यावर बनवलेला तो खाल्ला बेस आम्ही मस्त आता चिकन आणलेला काय तो पण बनवतो ती तयाकांची तर रस्सम चालली ती दाखवायला मला कटायला येते लय आलंच येते आपला शॉपिंगचा ब्लॉग टाकते मी आज आता एडिट करून थोडंसं एडिट करायचं आहे सर तर काय बोलतो मग कधी खाऊ शकत असत त्यांच्या चपाट्या मी दारू पिली तर 3 तर खाऊ शकतो. खराच खराच तू बघ माझ्याकडे नंतर. आपल्या भाकरी असतात तेवढ्या मोठ्या पण मामा पण खाते मी ती. 1500 उद्या 1500 उद्या 1500 म्हणजे लय उद्या 1500 आहेत. हा. आज किती आहेत? आज 500 आहेत आणि आम्हाला वेगळ्या 2-3. गाईज यांची चपाती ट्राय करीन मी बघू कशी सेम रुमाली रोटी वाटते तिथं तर गाईज जिलेबीचा पीठ मलताना आता काय जिलेबी आहे का? मग काय आहे बर्फी अरे बाबा जिलेबी. हे काहीच नाही माहिती जा रे काय काय टाकलं काका सांगतील काय 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 टाकलंय एक्क्याने सांगायचं तर तू तरी सांग नाही तर तू तरी सांग काय उद्या जिलेबी बनवते तर दाखवेन नाही सांगत सांगता लाज वाटते आमचा चिकन फायनली झाला टाल्या वहिनीस बनवलाय गाई ऐसा वाटत वहिनीसने बनवलाय आज बनवलं आज चुलीवर जेवण नाही चिकन कोणाचं जेवण चिकनाचं कारंजावरून येणार ते उद्या आता मज्जा आहे तर आज पैसा आहे यांचे पप्पा शेतात लय शेतात पैसा आहे ना लय पैसा यांच्यावर कन्या वेगळा यश ग यश कन्नडा काला का बोलतात रे तुला असं नाव ठेवलं काय असं आहे का माझी जोय अशी जवाला आणलाय नता जेवतान यो काय आहे तो यो लय सोय केली आमची याने कलवा तरी मस्त आहे जेवायलायसा
बघा साईबाबाचा समोरच फोटो आहे आणि तर गाईतून घर आहे ना समजत नाही बेगा मंदिर गणपतीचा माणसा अध्यक्षांचा झोपला आहे अध्यक्षाची नाती झोपली अध्यक्षाची मक्षुकारी मोठा बाई नाही फॅमिली बॅग वाटताय अशी कणाची तरी पालखी आली आणि वाटते जय भीम आहे त्यांचा पालखी आहे का काय दिस समजा नाही गाय जात आम्ही आलो खलती वरती जेलतो ते बाया शिंगा खाता त्याशी शवया शव करवला गेलं का हालत लावला सक्क मामा मामीस हास 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 कारलंय वाटत कारलंय वाटतंय ऐसा उभी तोच सांगते पाठी हालत लाव जा लावले आलं आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी अकरा बारा अमरव चांदी गावली निघाली सायलीची गावली निघाली सायलीची कपाली बिंदी नाकान नतली मोत्याची गुरी तुझे कानामधी मोत्याची गुरी तुझे कानामधी माझे मनान भरली सकवरी आगो पापलेटवाली होशील का माझी लक्ष्मीहाराची दोरी दिसले भारी बाजूबंद शोभे तुझे दंडावरी बाजूबंद शोभे तुझे दंडावरी सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोडे घालीन तुझे मन गटामंदी घालीन तुझे मन गटामंदी माझे मनानं भरली सकवरी
गणपती दाग जाएगा लेकिन रंग नहीं जाएगा. इज्जत घालत आहे. गण्या गण्या ओळखतेस म्हणा, ओळखतेस तू म्हणा. हिरावं लागतेस का? वा बा देवा, हा बापाशी टांग. लंबाटी मित्र मैत्रिणी होती लंबाटी. कोण लंबाटी? रिया माझी बहिणीस. हा लंबाटी बोलत. हा तुला बघाय बोलतोय लंबाटी बोलत. काका धुण्यावर होते जी ब्लॉग बनवते मॅडम. याशी वर्गाना पहिल्यांदा बघितलं शाळा सोडल्यानंतर. शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदा तुझ्या बायकोचा फोटो दाखव. फोटो बनवायचे फोटो वॉलपेपरला पाहिजे. काय पाहिजे, काय पाहिजे? डिस्प्लेला छोटीशी प्यारीशी नंगीशी ही बायको छोटीशी साडी. आऊशी बायको किती वर्षाची? 18. बरोबर आहे. बरोबर आहे. पण दिसायला बारकी दिसते. विश्वास तू म्हणजे 2006चा ना मी 2008ची. म्हणजे काय 19 वर्षाचा आहे. तू का 17 वर्षाचं? 18 चालू मे महिन्यात मला 18 कम्प्लीट होती ना दवा. अरे पप्पाची मुलं तू शाळेत जरा म्हणजे late. नाही तरी तू 18. काही फायदा नाही. अरे late शाळेत राहू दे, आठवण राहिली. शादी आहे इसके लिए हम बोल नहीं रहे. हॉस्टेलमध्ये होता ना म्हणून मी चालला असं वाटतं. राहू दे तुझं लगीन आहे म्हणणार. गाईज जर यांची पद्धत आवडली असेल तर कमेंट नक्की करा. आणि ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हां आणि लग्नाचा पण येईल आणि उद्याचा आणि लग्नाचा एकत्र येईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. आणि ती बघता पण करवणे सबस्क्राईब. बाय.